दोस्त हो, महत्वाचा व्हिडिओ आहे, पूर्ण पहा. म्हणजे महाराष्ट्र शिवसेनेच्या फुटलेल्या खासदारावरती बोलत असताना आम्ही म्हटलं होतं की आता पुढचा नंबर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्याच्या मागची गणिती फार साधी आहे आणि त्या गणितीला ओळखूनच शरद पवारांनी बहुधा अशी भूमिका घेतली असावी की त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी एकत्रित यावं, चर्चा करावी. आम्ही म्हटलं होतं की पवारांच्या असलेल्या खासदारापैकी 6 खासदार फुटण्याची शक्यता आहे आणि त्याचं मुख्य कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला डिलिमिटेशन आणि अर्थातच महिला विधेयक या ज्या 2 बाबी आहेत त्या मंजूर करून घ्यायच्या आहेत. समान नागरी कायदा हाही मुद्दा आहे. तर या मुद्द्यासाठी जी आकडेमोड त्यांना करावी लागतीये त्याच्यासाठी ते सगळ्या पद्धतीची रचना करतायत. त्यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची विभागणी पण केलेली आहे. संभावितपणे महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे की जिथे लोकसभेचे मतदारसंघ प्रपोर्शनेट मध्ये वाढते. मग अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 6 खासदार फुटत आहेत त्या संदर्भामध्ये काय करायचं ह्याची एक रणनीती भाजपनं तयार केली आहे. यातले फुटणारे 6 पैकी 5 खासदार त्यांना तर भारतीय जनता पार्टीतच जायचंय. परंतु भाजपची सध्याची भूमिका अशी आहे की तुम्ही आमच्याकडे येण्याच्या ऐवजी तुम्ही सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अर्थातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जा. त्याची सगळी मांडणी झाली असतानाच बातमी काय आली आणि खरं म्हणजे ती 5-6 दिवसापूर्वी न्यू इंडियन एक्सप्रेसनी ब्रेक केलेली बातमी ज्याच्यावर आज चर्चा सुरू आहे आणि त्याही आधी आम्ही महाराष्ट्राला म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याची केवळ आता औपचारिकता बाकी आहे. आज बातमी आली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते श्री विनोद तावडे यांची दिल्लीमध्ये बैठक झाली. याच्या आधीच्या एका बैठकीचा उहापोह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार आणि ज्यांचा अलीकडे काँग्रेससोबत बराच घरोबा वाढताना दिसतोय आणि ज्यांना दिवंगत श्री अजित पवार यांची पॉलिटिकल स्पेस भरण्याची मनीषा आहे असंही दिसतंय. असे श्री रोहित पवार यांनी म्हटलं होतं की अमित शहा जेव्हा पुण्यामध्ये आले होते तेव्हा जयंत पाटील यांनी त्यांची छुपी भेट घेतली. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1, जयंत पाटील यांचा भारतीय जनता पार्टीकडे उघड कल आहे हे आता जवळपास स्पष्ट होत चाललंय. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा अजित पवार यांचा पक्ष आणि जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष असताना तेव्हाची राष्ट्रवादी ही एकत्रित करण्याच्या दृष्टीनं ज्या काही बैठका झाल्या 14 वगैरे, ज्याच्यामध्ये श्री अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करायचं, केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना एक मंत्रिपद द्यायचं, अशी जवळपास सगळी तडजोड झाली होती ज्याला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने नाशिकमध्ये मान्यता दिली होती. प्रश्न होता तो शरद पवारांचा आणि त्या प्रश्नाचा तेव्हाही काय तोडगा काढला होता आणि आत्ताही काय तोडगा निघतोय हे समजून घेण्यासाठी अर्थातच ते शेवटपर्यंत पहा. सुप्रिया सुळे यांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला की श्री जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची मिटिंग झाली का, तेव्हा त्यात म्हणाल्या की मी विनोद तावडे यांना किमान 21 वेळेला भेटले. 21 वेळेला भेटले कारण ते आणि मी एकाच कमिटीमध्ये आहोत. साहजिक आहे, ते राज्यसभेचे सदस्य आहेत, त्या लोकसभेच्या मेंबर आहेत. फक्त अडचण काय आहे की अशा पद्धतीनं ज्या 21 वेळेच्या बैठका होतात त्या आणि ज्या गुप्त बैठका होतात त्याच्यामध्ये महद अंतर आहे. सो माझ्याकडची माहिती काय मी तुम्हाला आधी सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार याची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर शरद पवारांनी मुंबईमध्ये आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण तात्विक मुद्द्यावरती एनडीएला पाठिंबा देऊ. कुठल्या तात्विक मुद्द्यावरती? तर महिला आरक्षण विधेयकावरच्या मुद्द्यावरती आपण एनडीएला पाठिंबा देऊ कारण जनतेचा त्याच्यावरती कौल आहे. फार दूर जायची गरज नाही. ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जेव्हा खूप सारा वाद निर्माण झाला होता आणि पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अगदी ईव्हीएम वरती ताड भाषणं देत होते आणि आता ते सुप्रीम कोर्टात जाणारच होते. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनं ऐन वेळेला युटर्न का घेतला? किंवा माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांची ईव्हीएम संदर्भातली भूमिका अचानक मवाळ का झाली? केंद्रातल्या अशा कोणत्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलाय? एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूर नंतर जागतिक पातळीवरती भारताची भूमिका मांडण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडे कसं नेतृत्व दिलं? म्हणजे काय, जेव्हा एनडीएला पूरक अशा भूमिका घ्यायच्या असतात त्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनं एनडीएची पूरक भूमिका घेतलेलीच आहे आणि त्याच्यात नवीन काहीच नाहीये. त्यामुळं ज्या वेळेला मुंबईतल्या बैठकीमध्ये असं ठरलं की महिला आरक्षण विधेयकावरती आपण एनडीएच्या सोबत जायचं, त्याच वेळेला हे झालं होतं, हे स्पष्ट झालं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्यापेक्षा हा एक चांगला पर्याय आहे. खरं म्हणजे फार वेगळं विश्लेषण करण्याच्या आधी
श्रीमती सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघाचं गणित तुमच्या डोळ्यासमोर आणून पहा. काय दिसेल तुम्हाला की त्यांच्या लोकसभा मतदारसंघातले 6च्या 6 आमदार एखादा वगळता कुठल्या पक्षाचे. त्यामुळे भविष्यामध्ये राजकारण करायचं असेल तर मुळात निवडून येणं गरजेचं आहे. त्यालाच टिकणं म्हणतात राजकारणात. टिकण्यासाठी तडजोडी आवश्यक असतात. काल नाही का विद्याप्रतिष्ठानच्या मानद सदस्यपदी योगेंद्र पवार यांची निवड झाली आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना सुनेत्रा पवार यांचा फोटो पण आला. तेव्हा की जेव्हा रोहित पवार हे बारामतीमध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्या योगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढली होती त्यांची आणि सुप्रिया सुळे यांची अशी भूमिका आहे की इथून पुढे पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ नये. पण इकडे रोहित पवार मात्र पवार विरुद्ध पवार लढतीचा सुतोवाच करतात आणि रोज ते टीका करतात. त्यामुळे इथे 2 भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. शरद पवार यांना आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती भाजप सोबत जाण्याच्या ऐवजी, ज्याचा मी आधी उल्लेख केला, असं ठरलं होतं की ते राजकारणातनं पूर्णपणे बाजूला होतील. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांना जी भूमिका हवी आहे ते भूमिका घेतील आणि भाजपसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय असेल. म्हणजे ते एनडीएला बाहेरून पाठिंबा देणं, तात्विक पाठिंबा देणं असं करतील. कारण या मंडळींना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा यशस्वी व्हायचं असेल तर सत्ताधारी घटक पक्षाच्या बरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही. समजा हे नाही गेले तर त्यांच्या पक्षातले 6च्या 6 खासदार जातीलच अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे ही एक तडजोड आहे की शरद पवार यांना जे की आता राजकारणात तसं काही फार अचीव करायचं राहिलेलं नाही. फक्त प्रश्न असेल तो सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकिर्दीचा, प्रश्न असेल तो रोहित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा. तर त्याची सोय अशी दिसते आहे की रोहित पवार हे कदाचित भविष्यातलं राजकारण काँग्रेसच्या सोबत राहून करतील. काही काळासाठी त्यांना लक्षात आलं की तो पॉलिटिकल स्पेस आपण भरून काढू शकतो. कारण ज्या कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात तिथंही अवघ्या थोड्या मतांनी त्यांचा विजय झालाय. तेव्हा काका त्यांच्या बरोबर होते, दुर्दैवाने आज ते नाही आहेत. भविष्यात त्यांना बारामतीतनं नेतृत्व करायचंय. जर राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीसोबत राहिली तर ती संधी त्यांना मिळणार नाही. अशा स्थितीमध्ये काँग्रेससोबत जाऊन उरला सुरला गट घेऊन ते आपलं राजकारण पुढं रेटत राहतील. शरद पवार ही तात्विक भूमिका घेतील आणि ते काँग्रेस बरोबर जातील. त्याची तयारी खूप आधीपासून झाली होती. एकच पर्याय आहे की जर हे खासदार फुटण्याच्या आधी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर एक तात्विक भूमिका असेल, पण त्याच्यात सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाची अडचण आहे. त्यामुळंच कदाचित विभागणी अशी असेल की रोहित पवार आणि शरद पवार हे वेगळ्या पद्धतीनं भूमिका घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला जयंत पाटील आणि बाकीचा जो गट आहे तो गट मात्र भाजप पूरक भूमिका घेईल. त्या बैठकीमध्ये काही जणांची अडचण काय झाली की त्यांच्या मतदारसंघाचं जे गणित आहे पॉलिटिकल डेमोग्राफी, ती पॉलिटिकल डेमोग्राफी ही भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊन राजकारण करण्याला अनुकूल नाही. कारण म्हणजे त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं होतं की भारतीय जनता पार्टीचे जे धुरीण चाणक्य आहेत ते साम दाम दंड भेद पद्धतीचं नैतिक राजकारण करतात. जे बंगालमध्ये दिसलं की ज्या बंगालमध्ये 30% अल्पसंख्याक मतदार आहेत आणि तरी सुद्धा तिथं भाजप विजयी झाली. आसाम त्याचं उदाहरण आहे. तर असे जे काही थोडे बहुत लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की आपली पॉलिटिकल डेमोग्राफी ही भाजप बरोबर जाण्यासाठी अनुकूल नाही, तेवढ्याच लोकांचा मुद्दा आहे. अन्यथा जवळपास सगळेच लोक हे भाजप बरोबर जायला एका पायावरती तयार आहेत. त्यामुळे मुद्दा फक्त एवढाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस फुटू द्यायची की राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची दिशा बदलून काही लोकांनी भाजपमध्ये जायचं आणि ज्यांना हे नको आहे आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती ते काँग्रेस बरोबर जातील. त्यामुळे 2 पातळीवरती हे ध्रुवीकरण आहे आणि त्या ध्रुवीकरणामध्ये आजची चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेमध्ये असं म्हटलं की जयंत पाटील यांनी अशा पद्धतीने एक बैठक घेतली. सुप्रिया सुळे यांचं महत्वाचं स्टेटमेंट आहे. विनोद तावडे आणि मी भेटलो, त्याचे फोटोही मी पोस्ट केले. सकाळी 11 ते 5 या वेळेत आम्ही बरोबर होतो. विनोद तावडे होते, निशिकांत दुबे असतात, भाजपचे अध्यक्ष असतात. ज्या काही चर्चा होत आहेत त्या मागच्या 12 वर्षापासून केल्या जात आहेत. हे सरकार रामालाही सोडत नाही, त्या मंदिरातही भ्रष्टा झालाय. असाच कारभार झाला तर 2029 मध्ये आम्हाला लढावंच लागेल आणि सत्ता घ्यावीच लागेल. कारण ज्यांच्या हातात अशी सत्ता राहिली तर जाणे काय करतील माहित नाही. पण त्यांनी जयंत पाटील यांनी मात्र हे मान्य केलं आहे की त्यांची आणि विनोद तावडे यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अनौपचारिक चर्चा पार पडली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा जी सोबत होती, ज्याचा मी आता संदर्भ दिला, त्या संदर्भामध्ये हे सगळं सुरू आहे. त्यामुळे लक्षात घ्या की महाराष्ट्राचं राजकारण कधीही स्थिर राहणार नाही. भारतीय जनता पार्टीला प्रादेशिक पक्ष पूर्णपणे संपवायचे. देश पातळीवरती काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. संपूर्ण देशाचा पॉलिटिकल मॅप काढून बघा आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या राजकारणाचा वेध घ्या. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वैचारिक वगैरे असं काही राहिलेलं नाहीये. सगळ्या लोकांना सत्तेबरोबर जायचं आहे. वेगळ्या अडचणी आहेत, कुणाच्या केसेसच्या अडचणी आहे. जयंत पाटलांच्या जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये अधूनमधून हे प्रकरण सीबीआयकडे द्या, एटीएसकडे द्या अशी चर्चा होत असते. मध्ये 1,000 कोटी रुपयाच्या ट्रान्झॅक्शन बद्दल कथितरित्या नोटीस आल्याच्या चर्चाही होत्या. काही जणांना आपल्या पॉलिटिकल करिअरची चिंता आहे.
या सगळ्या बॅकड्रॉपमध्ये महाराष्ट्राचं हे राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे आणि ज्याला काही नैतिक अधिष्ठान वगैरे भाग उरलेला नाही. दोस्त हो, हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या अगदी सहज लक्षामध्ये आलं असेल की आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष शिल्लक राहतो की नाही. देश पातळीवर जो विरोधी पक्ष आहे काँग्रेस, तो सुद्धा केवळ आणि केवळ राहुल गांधी या एका व्यक्तीच्या भोवती फिरत आहे. जर राहुल गांधी वगळले तर काँग्रेसमध्ये सुद्धा राम आहे की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही अत्यंत कमजोर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः मजबूत आहेत. ज्या पद्धतीने राहुल गांधी आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे. परंतु त्यासाठी उद्धव ठाकरे यांना स्वतः फिरावं लागेल तर ते राजकारण फिरत राहील. तर उद्धव ठाकरे यांना भवितव्य आहे आणि 2029ला विजय थलपती विजय प्रमाणे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील. आणि जर ते घरामध्ये बसले तर मित्रांनो, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी संपली, नेक्स्ट नंबर हा एकनाथ शिंदे यांचा आहे. काँग्रेस तर नुसती नावाला उरलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्यावर आपले प्रेम आहे ती शिवसेनासुद्धा तुम्हाला संपलेली दिसेल. आणि मग करो या मरो अशी परिस्थिती आज सर्वावरती आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मतसुद्धा मांडायला विसरू नका. जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.